हेलो फ्रेंड्स, मैं हूं समीर। आप देख रहे हैं समाज खबरें हिंदी टीवी न्यूज़। जैसे कि आप जानते हैं कि ये न्यूज़ एजेंसी हमारे साथ कई चैनल्स के लोग जुड़े हुए हैं जो अलग अलग तरह की खबर चलाते हैं, और हमारे चैनल के साथ कई सौ पत्रकार भी जुड़े हुए हैं जो हर जगह से पत्रकारिता करते हैं। हम जनता से भी आह्वान करेंगे कि अगर उनके एरिया में कुछ भी गतिविधियाँ होती हैं या इलीगल कुछ उनके साथ होता है तो उस तरह की वीडियो बना के हमें दे सकते हैं, हम चलाएंगे हमारे चैनल पर। और हमारे साथ हम आपको बता दें कि कई एडवोकेट्स भी जुड़े हुए हैं जो आपकी समस्याओं को लेकर आपका निवारण करेंगे, आपकी समस्याओं को लीगल तरीके से सॉल्व भी करने की कोशिश करेंगे। तो चलते हैं आज की खबर की तरफ। हॅलो फ्रेंड, मैं शेख गफ्फार शेख सत्तार, सिटी रिपोर्टर बुलढाणा। रस्ता मिळण्याबाबत माझं उपोषण आहे। हां माझा निकाल 2015 मध्ये तहसीलदाराने लावलेला होता। हां तहसीलदाराने तो निकाल SDMने 143 नुसार रस्ता मागायला सांगला होता। तर 143 नुसार मी तहसीलदाराकडे डबल रस्ता मागला। तोही रस्ता तहसीलदारानं मला दिलेला आहे। तो रस्ता दिनांक 25/8/2025ला माझ्या बाजूने आदेश झालेला आहे व त्यानंतर मी पोलीस प्रोटेक्शन मध्ये रस्ता खुला करून घेतलेला आहे। त्यामध्ये तहसीलदार, पांडेबा, SP चे कर्मचारी, पोलीस कॉन्स्टेबल, लेडीज कॉन्स्टेबल व मंडळ अधिकारी यांच्यासह घेतलेला आहे, मोकळा करून घेतलेला आहे। तरी पुढच्या माणसाने ते कुंपाऊंड जोडून घेतले असून त्या खुणामध्ये नागाटी करायची सांगली नव्हती, पेरायचं सांगलेले नव्हते, तरी त्याने नागाटी करून पेरणी केली आहे व पोलीस स्टेशनला रिपोर्ट केले असते। त्यांना आमच्या दोघांवर प्रतिबंधित कारवाई केलेली आहे व माझ्या रस्त्याची मी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता त्यांनी म्हटले की बा तहसीलदाराचा किंवा SDMचा रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही यामध्ये काहीच करू शकत नाही। किती एकर आहे? हां, किती एकर आहे शेत? 2 एकराच्या शेताची भानगड आहे ही। 2 एकराची शेत? हा, 2 एकराच्या शेताच्या कुणीकडचाच रस्ता नाही त्याला आज रोजी। व दुसरी भानगड म्हणजे मी तहसीलदाराकडे गेलो असता तहसीलदाराने आणि त्यांनी SDOचं पंजीकरण आलं, हे आलं ते आलं। माझ्याकडं तहसीलदाराचे 2 आदेश असूनही माझी दखल घेतली जात नाही। ज्याच्याकडे गेलो तो म्हणतो करू पाहू। तर आता माझ्या उपोषणाला 15 दिवसांनी कंप्लीट 12 महिने होत आहे। हां माझं उपोषण 12 जून 2025 पासून चालू आहे। 12 जून 2026ला माझ्या उपोषणाला पूर्ण 12 महिने होत आहे। तरी प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही, त्यांच्यावर प्रतिबंधित कारवाई करत नाही। त्यांना गुन्हे करत गेले त्याच्यावर काही कोणी आळा घालत नाही। त्यामुळे त्यांची ताकद वाढलेली असून मला नाइलाजाने 10-12 तहसीलदाराकडे अर्ज देऊनही दाद मिळाली नाही। त्यांच्यावर कोणते फौजदारी गुन्हा केला नाही, त्यांच्यावर कोणता त्यांनी जे खोटे नाटे शासनाची दिशाभूल केली त्याबद्दल अर्ज केलेले आहे, त्यांच्यावर कोणती कारवाई केलेली नाही। फक्त हे सर्व दिसतं, कागदोपत्री दिसतं, पोलीस प्रोटेक्शनमध्ये रस्ता खुला करून घेतलेला आहे, त्यांची ऑर्डर झालेली आहे, पण ॲक्च्युअलमध्ये काहीच नाही आणि अधिकारी कोणत्याही प्रकारची दाद घेत नाही। राजू मधुकर नरसाळे, राहणार येळगाव तालुका, जिल्हा बुलढाणा।